अशा प्रश्नामध्ये मुलांची उत्तरं चुकतात. बघा आता प्रश्न काय दिलेला आहे. 260 260 260 असं 91 पद आहेत टोटल. म्हणजे 2 हे पहिलं पद, 6 हे दुसरं पद, 0 हे तिसरं पद, परत चौथं पद 2, अशी 91 पद आहेत. 91 पद म्हणजे 91 टर्म्स. त्याला 13 ने भागायचं आहे. आता आपल्याला बघितल्यावर काय वाटतं, सर 260 ला 13 ने भाग जातो, 13 दुने 26, बाकी काय उरणारच नाहीये, किती पण पद असू द्या. डायरेक्ट उत्तर 0 मार्क करून टाकतात. चुकणार ते उत्तर. काय करायचंय बघा आता. 260 याला 13 ने भाग जातोच, पुढच्या 260 ला पण 13 ने भाग जाणार. म्हणजे 3 पद अशी आहेत की त्याला 13 ने भाग जाणार. असे 3 3 3 3 3 कुठपर्यंत मी करू शकतो, तर 90 पदापर्यंत मी जाऊ शकतो. 90 पदापर्यंत जर ही पदं असती 260 260 260 तर 13 ने भाग गेल्यावर बाकी 0 उरली असती. पण मला सांगा याच्यामध्ये 91 पद उरणार आहे की नाही. 90 पद संपली, कुठं संपली, 260 वर संपली, ही दिलेली. 91व पद कोणतं येणार आहे बरं, 260 नंतर परत 2च येणार आहे ना. आणि या 2ला जेव्हा मी 13 ने भागणार तेव्हा बाकी काय उरणार, बाकी 2च उरणार, जे आहे आपला ऑप्शन क्रमांक 2. येते का लक्षात. म्हणजे असे फसवे प्रश्न विचारले जातात प्रत्येक स्पर्धा परीक्षामध्ये जी सेंट्रल गव्हर्नमेंट घेते. अशा प्रकारचे लॉजिकवाले व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा.